सामना पहिला फेरीतील आपण पाहतोय काटेकी टक्कर असा सामना रंगेल का? टेंबरी संघाचा 12वा प्रतिनिधी आपण या लगेच. मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल इथून फेकला जाईल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज झालाय बाद. धीरज पवारच्या बारीचा अंत. मोठा धक्का इथून लागला जातोय भिंगार संघाला. धीरजच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. पहिलाच बॉल क्लीन बोर्ड दांडी गोल. फलंदाजाला बाद केलंय पहिल्याच बॉल वरती. गोलंदाज परशुराम या गोलंदाजाला बाद आहे. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिलाच बॉल धीरज. खऱ्या अर्थानं धीरजला तंबूच्या दिशेनं इथून परतावं लागेल. पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय परशुराम या गोलंदाजांना. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अतुलला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतुल न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज परशुराम त्याला मिळालेले पहिल्या बॉलवरती ती पहिली सफलता. त्यानंतर अतुल दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डीप एक शाखा बसला. बॉल फरार. या धावा मिळतील 4. अतुल जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्यानं ठोकलाय. खऱ्या अर्थानं हा पहिला चौकार आपण पाहतोय अतुलच्या बॅट मधून. इथून मोठा फटका. बॉल आलाय समालोचन कक्षाला. मानवंदना देणारा हा बिग 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 षटकार. अजून एक षटकार लगावला तर अतुल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बालाराम कातकरे मानफ्रॉम कुंडेवाल यांच्याकडून ते पारितोषिक आलंय अतुलला. हलक्या हाताना सॉफ्ट हँडना अगदी ड्राईव्ह करत असताना मिडॉनच्या क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज धावत गेले. अगदी बॉल पर्यंत पोहोचले. एकच धाव. षटकार आल्यानंतर संयमी क्रिकेट दाखवत असताना एक इथून धाव कंप्लीट झाली. अगदी स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकिंग एंड वरती आता अजय नाईकला आपण पाहत आहोत. अजय ऑन दी स्ट्रायकिंग एंड. गोलंदाज परशुराम पहिल्याच बॉल वरती ती सफलता मिळाल्यानंतर कुठेतरी खराब गोलंदाजी आपण पाहतोय परशुराम या गोलंदाजाची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक शाखा बसला. बॉल चाललाय सीमा रेषा पार. गोलीच्या वेगानं बॉल फरार. या धावा मिळतील 4. आलाय चौकार अजय नाईकच्या बॅट मधून.
हलक्या हाताना इथून पाहिलं तर बादची अपील केली होती, पंचांनी नाकारलंय. इथून पाहिलं गेलं तर रिव्ह्यू नसेल याची दक्षता घ्या. फक्त बीमरसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. ही एकेरी धाव, एकेरीच्या मदतीनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 या आकड्यावरती धाव फलक बांधोय. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण बांधोय समीकरण भिंगार संघाचं 16 धावा धाव फलकावर 16 ला 1 हे समीकरण आपण पाहतोय भिंगार संघाचं. जिथून धीरज बाद झाला त्याच्यानंतर अतुल दाखल झाल्यानंतर त्यानं चौकारानं स्वतःच्या खऱ्या अर्थानं इथून बॅटिंगला सुरुवात केली. चौकार ठोकल्यानंतर लगेच त्याच्यानंतर जो षटकार, त्याच्यानंतर एकेरी धाव धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धाव फलकावर. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती इथून प्रचारित केलंय. विजय या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती विजय या गोलंदाजाला स्ट्रायकिंग इनला अजय, नो स्ट्रायकिंग इनला अतुल. या जोडीला या खऱ्या अर्थानं आता मोठा खेळ करावा लागेल. भिंगार संघासाठी मोठा खेळ करावा लागेल. अजय आणि अतुल या दोन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजीसाठी विजय. दुसरं षटक गोलंदाज तयार. पहिला बॉल फुल टॉस आडवा पाटणं बॉल पाठवलाय मिड विकेटला. झाली चुकी. बॉलला इथून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिलाच बॉल होता. अगदी सतरक्षकानं चुकी केली. चुकीला माफी नाहीये आणि इथून मात्र पहिल्याच बॉल वरती आलाय खणखणीत दणदणीत अजयच्या बॅट मधून हा चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर आर्म कमी गतीनं टाकलेला हा बॉल होता. अगदी फिंगर रोल केले. या बॉलवरती बोटांचा वापर केला. अक्षरशः पाहिलं ना तर पहिला चेंडू लो फुल टॉस होता. आडवा पाटणं बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. त्यानंतर दुसरा चेंडू अगदी पाहिलं ना तर विजयच्या बाजूनं दुसरा चेंडू राहिला. दुसरा चेंडू अगदी योग्य टप्पावरती आदळला. अगदी पाहिलं ना तर निर्धाव चेंडूची ती झालेली सांगता. दुसऱ्याच बॉलवरती अगदी निश्चित असं अजयला थांबवण्याचं काम ज्यानं केलं तो विजय गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं या फटक्याला अगदी या बॉलला अगदी खिलून काढलं. एकच धाव. एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 21 धावा धावपटलावरती आतापर्यंत पाहतोय त्या भिंगार संघाच्या. गोलंदाजी मार्कवरती विजय. विजय या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय जरूर या दुसऱ्या षटकातील. हाफ ट्रॅकर बॉल होता. हलक्या हातानं सॉफ्ट हँडना इथून झाली चुकी. बॉल चाललाय अगदी एक्स्ट्रा कव्हर कडे. त्या ठिकाणी सतरक्षक बॉल उचलणार फेकणार. तत्पर्यंत एकच धाव. सातत्यानं ऑफ कट लेग कट ही सातत्यानं गोलंदाजीचा आपण पाहतोय. गोलंदाजी होत असताना विजय या गोलंदाजाचे सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी तलवारीतून चालवली होती. बॉल टप्पा पडल्यानंतर आतमधला वलन घेतला. बॉलने अगदी पाहिलं ना तर स्लोवर आर्म गोलंदाजी सातत्यानं होत असताना पाहतोय विजयच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी एक चौकार जर का वर्गलला तर या षटकात आतापर्यंत तब्बल 2 धावा त्यानं जसाच तसं खर्च केल्यात. इथून बादची कडा बॉल पाठीमागे. एसटी रक्षकानं टिपले झेल. फलंदाज बाद. दुसरा धक्का अतुलच्या स्वरूपात भिंगार संघाला O2
धन्यवाद डीजे मास्टर. गोलंदाजीसाठी अर्जुन, गोलंदाजी मार्कवरती पाहतोय अर्जुन. या गोलंदाजाला वैयक्तिक पहिलं संघासाठी स्वतःच्या खात्यातील पहिलं आणि संघासाठी इथून विचार केला तर तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अर्जुन. या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती अर्जुन. पहिला चेंडू इथून फेकला जाईल अर्जुन. या गोलंदाजाचा पहिलाच बॉल स्वागत केलंय. पहिल्याच बॉलना षटकारानं इथून स्वागत केलंय अर्जुन. या गोलंदाजाचा बॉलला पाठवलाय अगदी वी शेपमध्ये. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती हा गगनचुंबी षटकार. अजयचा हात तडाखा आता खऱ्या अर्थानं अजयनं केली आता मोठा फटक्याला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती इथून घणाघाती स्ट्रोक आपण पाहिला अजय नाईकचा. हा तडाखा पहिलाच बॉलवरती पहिला इथून खऱ्या अर्थानं षटकाराला आहे अर्जुन. या गोलंदाजाचं स्वागत केलंय षटकारानं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. दुसरा बॉल शरीरापासून दूर ठेवला. इथून डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी दोन्ही या जमिनीला समांतर केलेत. हा वाईट बॉल आहे. अवंतर धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 धावा धापल्यावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाची इनसाइड एज. बॉल चाललाय पाठीमागे. स्लिपच्या शतरक्षकांना बॉल उचलणार फेकणार. इथून मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अगदी धावबाची संधी तिसऱ्या पंचांकडे. इथून मात्र निर्णय हा सोपवला जातोय. तिसऱ्या पंचांना इथून रेफर केलं जात आहे. अगदीच या दोन धावा असतील. रनिंग विथ विकेट मानावी लागेल अजय आणि आदिनाथ या दोन फलंदाजांच्या माध्यमातून या दोन धावा कंप्लीट झाल्यात. दोन धावा अगदी सहज रीतीनं इथून पूर्ण झाल्यात. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. दोन धावा. दोन धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या अंकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र एसटी रक्षकांना सहज रीतीनं झेल टिपले. फलंदाज होईल बाद. अर्जुन याला मिळालेली ही मोठी सफलता आहे. अजय सारख्या फलंदाजाला बाद केलाय गोलंदाज अर्जुनना.
जर मासा दरम्यान न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैभवला पाहतोय. अजय नाईकला मात्र इथून बाद करण्यात यश आलंय अर्जुन या गोलंदाजाला. वैभव दाखल झाल्यानंतर बादची कडा सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पाठीमागे अगदी स्लिपच्या क्षेत्ररक्षकांना या बॉलला सहजरीतीनं अडवलं. एकच धाव. आदिनाथ ऑन दी स्ट्रायकिंग एंड. आदिनाथला आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकाल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 33ला 3 हे समीकरण सध्याच्या घडीला भिंगार संघाचा आपण पाहत आहोत. 33 धावा धावपटलावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या त्या भिंगार संघाच्या या फलंदाजांना. अजय अगदी पाहिलं तर धीरज सस्त्यात बाद झाला. त्यानंतर दारमदार जिम्मेदारी आली आहे इथून वैभव आणि आदिनाथ या दोन फलंदाजावरती आता ही जिम्मेदारी असेल भिंगार संघाची. गोलंदाजीसाठी अर्जुन गोलंदाज तयार. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय आदिनाथ. याही खेळाडूच्या खऱ्या अर्थानं पाहिलं तर मोठमोठे फटक्या खेळण्याची ताकद आहे. फुल टॉस बॉल अगदी लॉंग ऑफला हा फटका इथून खेचलाय. त्या ठिकाणी सदरक्षक बॉल उचलणार फेकणार. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला होता वैभवना. अक्षरशः थांबवलं आदिनाथना. ही एकच धाव एकवटली जाईल. धावा संख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 3400 आकड्यावरती. 34 धावा पुढच्या सत्रात आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं बॅटिंगसाठी राहुल असेल टिंबरी संघाचा तो सुपरस्टार फलंदाज पुढच्या सत्रात पाहायला मिळेल. तसे बॅटिंग आडव्या बॅटनं वैभवच्या बॅटमधून बॉल मिड विकेटला. बॉल चाललाय सतरक्षकाला चकून सीमा पार. या रन्स मिळतील 4. वैभवच्या बॅटमधून आलाय चौकार. दरम्यान खऱ्या अर्थानं 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या अंकावरती. 38 धावा 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महादू. पहिला झेंडू फिंगर रोल. पहिला झेंडू व्हाईट बॉल. आदिनाथ स्ट्रायकिंग इनला. नो स्ट्रायकिंग इनला वैभव. त्यानं ठोकलेला तो शेवटच्या बॉलवरती चौकार. त्यानंतर आदिनाथ स्ट्रायकिंगला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी महादू. इथून बादची अपील केली आहे पंचांनी नाकारलाय. निर्धाव झेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये हा बॉल होता. अगदी बॅट बसून बाहेर वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. अगदी बाहेरच्या दिशेनं बॉलिंग अटॅकिंग पाहतोय. लवा फुलटॉस बॉल ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय अगदी मिड विकेटला. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. झाली चुकी. लगेच 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला होता वैभवनं. थांबवलं आदिनाथनं. 2च धावा. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. 2 धावा झाल्यात पूर्ण. 2 धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 41 आकड्यावरती. 3 बाद 41 धावा धावपलकावरती पाहतोय त्या भिंगार संघाच्या. महादू या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत सुरेख कामगिरी महादू या गोलंदाजाची. फुल टॉस बॉलला पाठवलाय. अगदी पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल चाललाय सी मारेच्या पार.
उत्तुंग असा ब्रँडेड षटकार अदिनाथच्या बॅट मधून. हा चौथा धक्का आदिनाथच्या स्वरूपात. त्याच्यानंतर बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेशला आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर 48 धावा धावपटलावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या त्या भिंगार संघानं. या षटकातील अजून काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दरम्यान विचार केला संदेशला इथून प्राचारित केलाय मैदानाच्या आतमध्ये भिंगार संघानं. अजून शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येणार का संदेशच्या बॅटमधून. संदेश एक उंचपुरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 48 धावा. गोलंदाज महादू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑन रिजन कडे. राहुल आहे त्या ठिकाणी सदरक्षक. बॉल उचलणार फेकणार दुहेरीचा प्रयत्न केला होता वैभवनं. अगदी स्वतःला थांबवलं. एकच धाव एकच्या मदतीनं धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. मोठा फटका वैभवच्या बॅट मधून. फटका फसलाय. झेल टिपल्या लॉंग ऑन रिजन मध्ये. झेल टिपल्या फलंदाज बाद. पहिलं सत्र इथून आलंय संपुष्टात. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावा पाहतोय 49 धावा. येणारे 24 बॉल इथून गरज असेल टेंबरी संघाला 50 धावसंख्येची.
अगदीच आजच्या नाईट रजनी शृंखलेतील फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळेल. निलेश पवार यांचा गोड आवाज तमाम प्रेक्षकांच्या अगदीच निलेश पवार यांच्या माध्यमातून तो आवाज पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं. खूप गोड आवाज यांच्या वाणीतून तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं केलं गेलं. अतिशय चांगलं सपोर्टर, चांगलं सहकार्य या ठिकाणी आयोजित कमिटीला त्यांचं देखील लाभतंय, त्यांचं देखील करूया. अगदी जय देवबा क्रिकेट संघ कलंबोलीवाडी व मित्रमंडळाला आयोजित स्वर्गीय जनाबाई हिलाम स्मृतिचषक 2025 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली नाईट रजनी शृंखला. या शृंखलेमध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं अगदीच शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत आणि कौतुक या ठिकाणी करतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, चालू असलेली लढत एकीकडे टीम आपण पाहतोय ये भिंगार आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपण पाहतोय या टेंभरी. या दोन टीम दरम्यान चालू असलेली एक लढत, एक जबरदस्त टफ फाईट मॅच, अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळेल. 50चं टार्गेट ठेवलं आहे, 12.5चा रन रेट, 12.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा कंप्लीट करायच्या आहेत, अर्थात टेंभरी संघाला. अगदी षटकार हॅट्रिकसाठी दामोदर कातकरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी नक्कीच लगावलं जातं. या स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय मिथुन, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विजय. ही जोडी दोन्ही संघ तितके ताकदीचे आहेत, बल्लाडे आहेत. एक संघ पनवेल तालुक्यातून बिलॉंग करून आलेला संघ अगदीच आपण पाहिला तर निश्चितच भिंगार आणि त्यांना फाईट करतोय खालापूर तालुक्यातील टीम टेंभरी. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय मिथुन नॉन स्ट्राईक एंडला आहे, पण तो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल फेकला आहे. सांघिक कोर्टतील पहिला वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय दया, जबरदस्त गोलंदाज दयानंद. स्ट्राईक एंडला विजय, नॉन स्ट्राईक एंडला मिथुन. ही जोडी या आणि मिथुनसाठी षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी लगावलं गेलं आहे दामोदर कातकरी यांच्या माध्यमातून. त्यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम, खऱ्या अर्थाने दोन्ही टीम टफ फाईट करतील. दोन्ही संघ मोठे आहेत, दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, परंतु जिंकेल तोच जो जास्त मेहनत करेल. इथे लगातार हा दुसरा चेंडू डॉट बॉल फेकला जातोय. 24 बॉल 50चं टार्गेट, 12.5चे रन रेट या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी टार्गेट सेट करायचं आहे. 12.5च्या गतीनं या ठिकाणी धावा कंप्लीट करायचे टीम भिंगार संघाला. दोन्ही संघ अगदीच या ठिकाणी जिंकण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरले. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा, विश ऑल द बेस्ट. अगदी सामना या ठिकाणी खूप चांगला पाहायला मिळेल, चुरशीचा पाहायला मिळेल, परंतु सध्या जे घडला प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी संजीवनीचं काम करेल टीम भिंगारसाठी या टेंभरी टीमच्या विरोधात. इथे हलक्यातनं चेंडूला खेळलं जातं, अगदीच शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला, अगदीच वाईड लॉंग ऑफमध्ये चेंडू येईल. एका धावेसाठी सिंगलनं संघाचं खातं ओपन केलं. एकी दोघीशे कुछ काम केलने वाला नाही या. अगदी स्वप्न तर मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनती तुम्हाला करावी लागेल टीम टेंभरी, असं म्हणावं असं वाटतंय. कारण तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे, धावांचा पाठलाग करायचा, तो देखील 50 धावेंचा. आजच्या दिवसातील हा कदाचित हाय स्कोर या ठिकाणी असू शकतो. टीम भिंगार संघानं उभारला आहे टीम टेंभरी टीमच्या विरोधामध्ये. सातत्यानं चांगले क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना दोन्ही टीमला आपण पाहिलं. एकीकडे पनवेल तालुक्यातील क्रिकेट, एकीकडे आपण पाहतोय खालापूर तालुक्यातील क्रिकेट, आणि ह्या दोन संघादरम्यान चालू असलेला हा महासंग्राम आपण पाहतोय या कर्जतच्या नगरीमध्ये. इथे मोठा फटका, लेफ्ट हँड बॅटर, त्याच्या बॅटमध्ये निघालेला अफलातून शॉट, मिळतील रन 4. हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, वन बाउन्स, चौकार. थँक्यू, थँक्यू.
तर अगदीच या ठिकाणी संजयजी वाघमारे यांचं देखील शुभागमन झाले. त्यांना विनंती करेन की आपण अगदीच व्यासपीठावरती येऊन असण्याचं व्हायचं. आपलं देखील या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि अगदीच त्यानंतर जर का आपण पाहिलं ना तर हिरामन कतकरी यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती असण्याचं व्हायचं. अगदीच त्यांना देखील आपण आमंत्रित केलं होतं, परंतु ते काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाहीत, परंतु त्यांना अनाउन्समेंट आपण नक्कीच जरूर केली होती. तर अगदी एका षटकाचा वाजवी खेळ संपला. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मॅच क्रमांक 5 रंगते आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच, शेवटची लढत. आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 6. बिनबाद 6 धावा. 50 धाव्यांचं टार्गेट सेट करायचं आहे. 50 धावा इथे चेंज करायचे आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता बनवायचे ते 44 धावा. विचार केला तर 18 बॉल 44 धावींचं लक्ष. कंपल्सरी चेशिंग हा स्पर्धेचा नियम. बॉलिंग मार्कवरती सध्याच्या घडला आपण पाहतोय दयानंदनं हाताळलेलं पहिले षटक अवघ्या 6 धावींचं राहिलं, परंतु यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती वैभव, एक जबरदस्त तंत्रशुद्ध गोलंदाज. टीम भिंगारकडे नक्कीच अगदीच सातत्यानं चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. नेहमी P1चं षटक नेहमी हाताळत असताना धीरज पवारला, परंतु आज त्याला माघारी ठेवलं. इथे वैभव अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी गुडलँडला चेंडूनं चांगली उचली घेतली. त्यानंतर बॅटच्या रायडरमध्ये चेंडू गेला, पण तो फक्त आणि फक्त मिळेल सिंगल धाव. एक दोघे से कुछ काम चलने वाला नाही आहे. पहिला बॉल स्ट्राईक एंडला आता आपण यावेळेस पाहतोय अगदीच विजय नावामध्ये विजय रथ खेचून आणेल का? विजय आणि मिथून ही हार्ड हिटर जोडी आहे, परंतु त्यांना सध्याच्या घडला धावगतीला ब्रेक लावला आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न ती कोशिश करावी लागेल टेंबरी संघाला. इथे वाईड लॉंग ऑनमध्ये सिंगल फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न इथे करावा लागेल. फक्त आणि फक्त मिळेल ते एकच धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आहे. एका धावेचा इजाफा या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 8 अंकावरती. अडथळे तर सर्वांसमोर येत असतात, परंतु आता रडायचं की लढायचं याचा टीम सर्वस्व आहे त्या अगदीच टेंबरी टीमवरती. कारण टेंबरी टीम सध्याच्या घडला आपण पाहतोय बॅकफुटवरती जाताना पाहतोय, कारण त्याच्या बॅटमधनं सध्या घडला सिंगल डबलला त्यांनी प्राधान्य दिलं आहे. इथून मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे टीम टेंबरी संघाला. इथे अतिरिक्त बाहेर अगदीच पंचांचा इशारा. या सेटचा वाईट बॉल अगदीच हा आला वाईट बॉल. तर सालवड संघनायक आणि कुंडेवाल बी संघनायक अगदीच आपण या ठिकाणी टॉससाठी या सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी रंगेल. सालवड विपक्ष कुंडेवाल बी या दोन टीम दरम्यान. वाईट आल्यानंतर पुढील बॉल इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय मिथून. एक हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना तर सरावाचा अभाव त्याचाही जाणवतोय की काय. परंतु चांगले चांगले प्लेयर याही टीममध्ये नक्कीच आहेत, परंतु निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं आता भिंगार टीमनं जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय टेंबरे टीमला 9 अंकावरती. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेला. इथे काय करतोय अशा पद्धतीची बॅटिंग केली तर टीम बॅकवर्डवरती जाईल जरूर, यात तील मात्र शंका नाही आहे. खऱ्या अर्थानं विजयाचा ध्यास आणि जिंकण्याची आस मनाशी बाळगून खऱ्या अर्थाने सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये उतरली होती टीम टेंबरी संघाची, परंतु त्यांना रोखण्याचं काम या ठिकाणी केलंय अर्थात टीम भिंगार संघानं. अगदीच शर्यत अजूनही संपले नाही, बिकॉज मॅच अजून कोणीही जिंकलेलं नाही आहे. दोन्ही टीम या ठिकाणी प्रयत्न करतायत, झोन देत आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. आत्तापर्यंत 9 अंकावरती रोखलाय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील 41 धावींची गरज. 13 बॉल 41ची गरज. इथे काय घडलं मैदानच्या आतमध्ये मिथून सारख्या फलंदाला जागेवरती उभं ठेवलं आणि एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केला तर 4.50च्या सरासरनं अगदी 4.5च्या रन रेटनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या जोडल्या गेल्या. ते एकंदरीत 9 धावा. डीजा
ओव्हर द विकेटचा मारा, अविनाशचा पहिला बॉल. इथे मात्र शॉर्ट ऑफ द लेन, चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. खेळताना असं खेळावं लागेल की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. सध्या ते घडला, बॅकफुटवरती जाऊन पोहोचले अर्थात टीम टेंबरी. प्रयत्न अर्थी परमेश्वर, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न करा, यश तुम्हाला मात्र नक्कीच मिळेल. अगदीच मागे वळून पाहू नका, मागे काय घडलं त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा येणाऱ्या बॉलवरती आपण काय करू शकतो त्याच्यावरती विचार विनिमय करणे गरजेचं आहे. आणि इथे मात्र हा येतोय, हाय हँडसम, हाय क्लासिकल, हा येतोय 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. चांगला फटका, अगदी हलक्यातने चेंडूला खेळून काढले, डीप मिड विकेट वरून लॉंगर वर क्षेत्रक्षेत्र जातोय, फक्त आले सिंगल. एक दुगी से कुछ काम चलने वाला नाही. आयुष्यात संकट खूप येतात, मात्र त्याच्यावरती तुम्हाला विचार विनिमय करून एक चांगली खेळी करावी लागेल. अगदीच कठीण परिस्थिती सध्या घडला निर्माण झाली टीम टेंबरी, परंतु कठीण रोल नेहमीच अगदी चांगल्या ॲक्टरला दिला जातो आणि ती चांगली कामगिरी, चांगली भूमिका या ठिकाणी सध्याची घडला या दोन खेळाडूंना करायची आहे, मिथुन आणि विजय. स्कोर कार्डवरती धावसंख्या सध्याची घडला आपण पाहतोय 16 धावा, 34 धावींची गरज. इथे अलंग ती कार्पेट खेळलाय, कार्पेटच्या सहाय्याने कार्पेट लेवलला स्कोरला बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय, बाउंड्री लाईनची दिशा तय करत असताना सिंगलला डबलमध्ये तब्दील केलं. एकंदरीत रन्स कंप्लीट केले जाते ते दोन्ही अंकांना एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 18 अंकावरती. 18 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. 32 धावींची आता गरज आहे विजयासाठी. येणारे 8 बॉल 32 धावा 8 चेंडू असं समीकरण सातत्याने मैदानच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर मिथुन ऑन स्ट्राईक. इथे मात्र खोलवट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा गल्ली पॉइंटला चकमा देऊन चेंडू बॉन्ड लाईनच्या दिशेने जात असताना आपण पाहिलंय. पर चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी सालवड बनामा अगदीच कुंडेवाल भी दोन्ही संघनायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी या. दोन्ही टीमच्या माध्यमातून सध्याच्या घडला प्रेशराईज गेम चालू आहे, प्रेशराईज क्रिकेट चालू आहे, परंतु आत्तापर्यंत 19 धावींवरती जाऊन पोहोचले टीम टेंबरी. 31 धावींची गरज, 7 बॉलमध्ये बनवायचे ते 31. इथे पुन्हा एकदा झेलची संधी होती, परंतु चेंडू सरळ जाईल. फक्त आणि फक्त रन्स मिळते, एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही. एका धावेचा इजाफा येत असताना चला या कुंडेवाल व्ही संघनायक टॉससाठी या. अगदी संघनायक उपस्थित आहेत, सालवड संघनायक उपस्थित आहेत. आयोजकांना सूचना करा आपण टॉस करून घ्या. अगदी दोन्ही संघनायक उपस्थित आहेत, आपण टॉस करायचा. स्कोर कार्डवरती धावसंख्या 20 आल्यात. येणार 6 बॉल 30 धावींची गरज. अगदी 6 मध्ये 30 धावा लढावा लागेल, झुंजावं लागेल, झुंज द्यावी लागेल, टफ फाईट करावी लागेल. करूया मरो अशी स्थिती सध्याच्या घडला निर्माण झाली अर्थात टीम टेंबरी समोर. कारण एकापेक्षा एक असे सरस खेळाडू दोन्ही टीमकडे नक्कीच आहेत, परंतु यावेळेस राहुलवरती विश्वास दाखवलाय. अगदी जर का आपण पाहिला तर एक जबरदस्त गोलंदाज राहुल. बॅटिंगसाठी संधी मात्र मिळाली नाही, परंतु गोलंदाजीसाठी त्याचा वापर केलाय आणि राहुलवरती अटॅक केलाय. पहिल्याच चेंडूवरती हा येतोय, जबरदस्त स्ट्रोक, चेंडू जाईल, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूयात. षटकार. के स्वप्न मनामध्ये बाळगून अगदीच विजय हा फलंदाज टेंबरी टीमसाठी बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका त्याच दिशेला. इथे शतरक्षक तैनात आहे, चांगले फिटिंग झाल्या, सिंगल आल्या. डबल होणं गरजेचं होतं, परंतु इथे घडलं काय? अपील जोरदार, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, परंतु पंच या ठिकाणी आपण पाहतोय. अगदीच धाव कंप्लीट आहे का कदाचित या ठिकाणी फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बाद झालाय. चला न्यू बॅटर जा. महादू न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये जात असताना स्कोर कार्डवरती धावसंख्या 26. विजयीनं षटकार टोकला होता. आता येणारे 4 बॉल शिल्लक आहेत.
4 चेंडू आणि 24 धावींची गरज, म्हणजे लगातार 4 चेंडूवरती षटकार ठोकावे लागतील. महादूला मागे ठेवण्याचं कारण काही समजू शकलं नाही, कारण महादूला कुठेतरी सलामीसाठी धाडायचं होतं, कारण एक हार्ड हिटर फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमध्ये ताकद आहे, त्याच्या मनगटामध्ये खऱ्या अर्थानं ताकद आहे. अगदीच 26 धावा स्कोअर कार्डवरती. पहिला चेंडू जसा आपण पाहिला ना षटकाराला, त्याच्यानंतर आलेले ही विकेट्स, म्हणजे एकंदरीत आतापर्यंत पहिला विकेट गमावला. न्यू बॅटर महादूनं खऱ्या अर्थानं सलामीसाठी जाणं अपेक्षित होतं, परंतु आत्ता 4 बनवायचे चॉईस, म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकारांची आत्ताचबाजी करायची. आणि सामोरा गोलंदाज आपण पाहतो राहुल. लढावं लागेल, बॅट आणि बॉलचा संपर्क जुळत नाही. येस, इट्स अ डॉट बॉल. अगदी जबरदस्त डॉट चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. आता 3 बनवायचे 24. आता अशक्य असं लक्ष्य डोळ्यासमोर आहे टीम टेंभरी संघाच्या. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला असता कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. इतके बॅट जोरदार फिरवली होती, तलवार जशी फिरवावी तशी ही बॅट फिरवली होती महादू या फलंदाजानं. इथे मात्र यास, इट्स अ डॉट बॉल. ऑफस्टम्पला चेंडू जाऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. टॉस जिंकले टीम अगदीच कुंडेवाल बी. निर्णय कुंडेवाल टीम, बॅटिंग की फिल्डिंग, जो काही निर्णय असेल तो अंमलात आणायचं, आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करायचं आहे. कारण मॅच संपण्याच्या दिशेनं जो काही निर्णय असेल, बॅटिंग की फिल्डिंग, तो निर्णय आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवा. कारण सेकंड राऊंडमध्ये देखील जी टीम हाय स्कोर उभारेल त्या टीमला बाय असेल, असं या सामन्याचं स्वरूप. आता आयोजकांच्या सूचना. आयोजक कमिटी, मॅच किती षटकांची असेल सेकंड राऊंड? दीपक, किती ओव्हर मॅच सेकंड राऊंड? 3 ओव्हर झाला पाहिजे, कारण अगदीच कारण 2 ओव्हरला मजा नाही या. उजळला तरी हरकत नाही, कारण शेवटची रात्र आहे, परंतु 3 ओव्हर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच्या मॅच आहे ते तुम्ही 2 ओव्हर करू शकता, परंतु सेकंड राऊंड किमान 3 षटकांचा झालाच पाहिजे, कारण महत्त्वाच्या मॅच आहेत. त्याच्यानंतर जे आहेत ना आपण मॅचेस, त्या 2 ओव्हर बिंदास करू शकता. आणि इथे मात्र आपण पाहतो विजय निश्चित केला आहे टीम भिंगार संघानं. विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत टीमचे देखील गोड कौतुक. बट हार्ड लक टीम टेंभरी. इथपर्यंत आपण आला, चांगला प्रवास केला, चांगला खेळ केला. ज्या पद्धतीने आपण या क्रीडांगणावरती दाखल झाले टेंभरी टीम, तशाच पद्धतीने घरी जात असताना आपण सावकाश जा. बाईक घेऊन आला असाल तर नक्कीच जात असताना सावकाश जा. कोणताही या ठिकाणी जास्त स्पीडने बाईक घेऊन घरी जाण्याचा प्रयत्न करू नका. हारले म्हणून आपण बाईक जास्त स्पीडने चालवू नका. सावकाश जा आणि सावकाश घरी पोहोचा. याच शुभेच्छा असतील टीम टेंभरी. अगदीच या स्पर्धेमध्ये जरूर आपला पराभव झाला आहे, परंतु येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच चांगला खेळ कराल, याच शुभेच्छा नेक्स्ट स्पर्धेसाठी टीम टेंभरी आपणास. तर सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी रंगेल. एकीकडे टीम असेल कुंडेवाल बी, विपक्ष सालवड. प्रथमतः टॉस जिंकला टीम कुंडेवाल बी संघानं. निर्णय फिल्डिंग करण्याचा, यास फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे टीम अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय कुंडेवाल बी. चला लगेच मैदानच्या आतमध्ये प्लेइंग 11 घेऊन उतरायचं आहे टीम कुंडेवाल बी, आणि त्यांना फाईट करेल टीम सालवड.